नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमधील डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स, स्पीड आणि व्हेलॉसिटी तसेच मोशन म्हणजे काय या सर्व कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सलरेशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. एक्सलरेशन ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची. त्यासाठी आपण एक इथे घसरगुंडी काढलेली आहे. आपण गार्डनमध्ये याप्रमाणे घसरगुंडी पाहिलेली आहे, बरोबर आहे. येथे घसरगुंडी असते, वर जाण्यासाठी आपल्याला सीडी असते. येथून एखादा लहान मुलगा काय करतो, येथून बसतो आणि घसरत घसरत खाली येतो. तर घसरत खाली येत असताना त्याची व्हेलॉसिटी सारखी असते का? नाही. म्हणजे येथे सुरुवातीला वेग कमी असतो आणि नंतर वेग वाढत जातो आणि शेवटी येथे 0 वेग होतो, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला वेग कमी असतो, नंतर वाढत वाढत जातो, बरोबर आहे. वाढत वाढत जातो वेग आणि नंतर शेवटी 0 होतो. तर म्हणजे जो हा वेग चेंज होत आहे याच्या दराला काय म्हणायचं? एक्सलरेशन म्हणायचं. म्हणजे याची डेफिनेशन कशी लिहिता येईल आपल्याला? द रेट ऑफ चेंज ऑफ त्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एक्सलरेशन. सोपी डेफिनेशन आहे, इज कॉल्ड एक्सलरेशन. सुरुवातीला वेग कमी असेल, सुरुवातीची व्हेलॉसिटी आपण यूने इंडिकेट करू. सपोज इनिशियल व्हेलॉसिटी यूने इंडिकेट करू आपण, आणि फायनल व्हेलॉसिटी आपण व्हीने इंडिकेट करू. याला काय म्हणणार? फायनल व्हेलॉसिटी व्हीने. एक्सलरेशन इक्वल टू, डेफिनेशन काय आहे? चेंज इन व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे, बरोबर आहे. म्हणजे थोड्या वेळानंतर चेंज होईल ना, काहीतरी वेळ लागत असेल ना त्याला. इथे रेट आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी चेंज आहे म्हणजे डिफरन्स आहे, बरोबर आहे. डिफरन्स कसा काढणार आपण? फायनलमधून इनिशियल मायनस करणार. म्हणजे इथे लिहिणार आपण फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. एक्सलरेशनला आपण एने इंडिकेट करणार, स्मॉल ए, इक्वल टू. एक्सलरेशन म्हणजे स्मॉल ए, फायनल व्हेलॉसिटी आपण व्ही घेतलेली आहे, व्ही, इनिशियल व्हेलॉसिटी यू, आणि अपॉन टाईम म्हणजे टी. हा फॉर्म्युला आहे आपल्याला एक्सलरेशनसाठी. चेंज इन व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. येथील ऑब्जेक्ट खाली येत असताना, घसरगुंडीवरून खाली येत असताना ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल, बरोबर आहे. येथून ऑब्जेक्ट आपण खाली सोडला घसरगुंडीवरून तर खाली येईल, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस व्हेलॉसिटी चेंज होत राहील, वाढत वाढत जाईल व्हेलॉसिटी, आणि इथे 0 होईल, बरोबर आहे. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे यामध्ये एक्सलरेशन आहे. आणि हा ऑब्जेक्ट त्याची जागा बदलतो, पोझिशन बदलतो, बरोबर आहे. म्हणजे तो मोशनमध्ये पण आहे. म्हणजे ती मोशन कोणती होईल? एक्सलरेटेड मोशन. ती मोशन कोणती असणार आहे? एक्सलरेटेड मोशन. ही समजा एक कार आहे म्हणून समजून घ्या. ही कार आहे, काय करते? व्हेलॉसिटीमध्ये आहे, मोशन करत आहे कंटिन्यू. तर आपण काय करू? येथे टाईम घेऊ, सेकंडमध्ये टाईम घेऊ. तिची व्हेलॉसिटी, त्या कारची व्हेलॉसिटी आपण मीटर पर सेकंडमध्ये घेऊ. टाईम इंटरवल आपण इक्वल घेणार. म्हणजे 5, 10, 15, प्रत्येक 5 सेकंदाचा आपण टाईम इंटरवल घेऊ. इक्वल टाईम इंटरवल 5, 10, 15, 20, 25 याप्रमाणे. या कारची व्हेलॉसिटी घेऊ आपण 10, 20, 30, 40, 50 याप्रमाणे. येथे इक्वल इंटरवल ऑफ टाईम आहे, बरोबर आहे. 5 सेकंड, 10 सेकंड म्हणजे 5-5चा डिफरन्स, 5-5चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. येथे पण काय आहे? व्हेलॉसिटी चेंज होत आहे. प्रत्येक 5 सेकंदाला व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे ॲक्सलरेशन आहे, बरोबर आहे. येथे 5 सेकंदात डिफरन्स 10चा आहे, येथे पण 10चा आहे, डिफरन्स 10चाच आहे.
म्हणजे व्हेलॉसिटी तर चेंज होत आहे, परंतु डिफरन्स कसा सारखा येत आहे. म्हणजे समान कालावधीमध्ये व्हेलॉसिटी कशी आहे, समान चेंज होत आहे, इक्वल चेंज होत आहे. येथे एक्सलरेशन कसं असणार आहे, युनिफॉर्म. येथे होणारे एक्सलरेशन कसं आहे, युनिफॉर्म एक्सलरेशन. येथे एक्सलरेशन कसं होईल, युनिफॉर्म होईल. या रिडिंगऐवजी जर रिडिंग आपल्या अशा असतील 5, येथे एक्सलरेशन आहे कारण व्हेलॉसिटी चेंज होत आहे, परंतु युनिफॉर्म आहे का, सारखा आहे का, नाही. हे कोणतं आहे, नॉन युनिफॉर्म. येथे एक्सलरेशन कोणतं होईल, नॉन युनिफॉर्म. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता एक्सलरेशन एकतर आपलं पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा 0 असेल. पॉझिटिव्ह कधी असेल, ज्या वेळेस आपली व्हेलॉसिटी वाढत आहे, इन्क्रीज होत असेल, त्यावेळेस एक्सलरेशन पॉझिटिव्ह येईल. ज्यावेळेस व्हेलॉसिटी कमी होत असेल, त्यावेळेस एक्सलरेशन आपलं मायनसमध्ये येईल. आणि ज्यावेळेस व्हेलॉसिटी 0 असेल तर एक्सलरेशन पण 0 असेल. बरोबर आहे. समजा एखादी रेल्वे आहे, कंटिन्यू येथे समजा 1 आवर, 2 आवर, 3 आवर, येथे 60 किलोमीटर 1 आवरमध्ये रेल्वेनं डिस्टन्स क्रॉस केलेला आहे. दुसऱ्या आवरमध्ये 60 किलोमीटर आणि तिसऱ्या आवरमध्ये 60 किलोमीटर. येथे एक्सलरेशन किती होईल, व्हेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत नाही येथे. बरोबर आहे. येथे 60, 70, 80 याप्रमाणे असेल तर येथे एक्सलरेशन तयार झालं असतं, परंतु येथे एक्सलरेशन तयार होईल का, नाही. 60, 60, 60 म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी असल्यामुळे येथे एक्सलरेशन काय असेल, 0 असेल. यापुढील कन्सेप्ट्स आपल्याला ग्राफ पेपरवर समजून घ्यायचे आहेत. येथे आपल्याला डिस्टन्स आणि टाईम याचा ग्राफ काढायचा आहे. टाईम आणि डिस्टन्सच्या रिडिंग दिलेल्या आहेत. टाईम सेकंदमध्ये आहे, डिस्टन्स मीटरमध्ये आहेत. या रिडिंग दिलेल्या आहेत. आपण ग्राफ पेपरवर हा ग्राफ काढू. एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर आपण डिस्टन्स घेतलेला आहे. एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 सेकंद हा आपला स्केल आहे आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 मीटर याप्रमाणे स्केल घेतलेला आहे आपण. 0साठी 0 आहे. 0साठी 0 आहे, ही एक रिडिंग येईल आपली. नंतर 10 सेकंदसाठी डिस्टन्स आहे 15 मीटर. 10 सेकंदसाठी डिस्टन्स आहे 15 मीटर. हे 20 आहेत म्हणजे हे 10 होतील आणि हे 15 होतील. बरोबर आहे. हा पॉईंट येणार आहे. नंतर 20साठी 30 आहे. 20 आणि 30 हे 20 आणि हे 30 होतील. सेंटर पॉईंट म्हणजे 30 होईल. 30साठी 45 आहे. 30साठी 40 हे 5. 40साठी 60 आहेत. 40साठी 60. नंतर 50साठी 75 आहेत. 50साठी 75 हे 70 होतील आणि 5 म्हणजे यामधील सेंटर येणार आहे. 60साठी 90 आहे. 60साठी 90 हे 80 आहेत, हे 80 आहेत आणि हे 90. आणि 70साठी 105. हे सर्व पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. तर येथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. सर्व पॉईंट आपण जॉईन केल्यानंतर ही आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे या रिडिंग कशा आहेत, एकमेकांना प्रोपोर्शनल आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही रिडिंग वाढत असेल तर त्याच प्रमाणात ही पण रिडिंग वाढत आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्टची युनिफॉर्म मोशन असेल तर डिस्टन्स आणि टाईमचा ग्राफ कसा येतो, एक स्ट्रेट लाईन येतो. म्हणजे डिस्टन्स आणि टाईम एकमेकांना कसे प्रोपोर्शनल आहेत युनिफॉर्म मोशनमध्ये. आता डिस्टन्स आणि टाईमचा ग्राफ काढायचा आपल्याला, पण नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये काढायचा आहे. डिस्टन्स आणि टाईमचा ग्राफ पण नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये. ह्या रिडिंग टाईमच्या आहेत आणि या रिडिंग आपल्या डिस्टन्सच्या आहेत. नॉन युनिफॉर्म मोशन आहे. प्रत्येकामध्ये डिफरन्स वेगवेगळा आहे. बरोबर आहे. म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशन आहे ही. आणि टाईम कसा आहे, इक्वल इंटरवल आहे टाईमच्या. 0साठी 0 आहे म्हणजे हा पॉईंट येईल.
5साठी 7 आहेत, 5साठी 7 म्हणजे हा पॉईंट येईल. नंतर 10साठी 12 आहेत, 10साठी 12 म्हणजे हा पॉईंट येईल. 15साठी 20 आहेत, 15 सेकंदला 20 मीटर पर सेकंद आहेत. नंतर 20ला 30 मीटर, 20ला 30 मीटर पर सेकंद. 25ला 41, 25ला 41 हे 40 आणि पुढची एक लाईन म्हणजे 41. 30ला 50 आहेत, 30ला 50 घ्यायचे आपल्याला, हा पॉईंट येईल. आणि 35ला 58, 35ला 58 हे 60 म्हणजे हे 2 लाईन कमी म्हणजे हे आता हे पॉईंट आपण जॉईंट केले. येथे स्ट्रेट लाईन आलेली नाही आहे, बरोबर आहे. कर्व टाईप ग्राफ आहे हा, येथे स्ट्रेट लाईन नाही आहे. जर युनिफॉर्म मोशन असेल तर ही लाईन कशी मिळते आपल्याला, एक स्ट्रेट लाईन मिळते. येथे नॉन युनिफॉर्म मोशन आहे त्यामुळे हा ग्राफ एका स्ट्रेट लाईनमध्ये आलेला नाही आहे. येथे युनिफॉर्म व्हेलॉसिटी असताना म्हणजे वेग एक समान असताना व्हेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ काढलेला आहे. तर येथे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, विथ दी हेल्प ऑफ दी ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन दी डिस्टन्स कवर बाय दी ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. हे 1 hour, 2 hour, 3 आणि 4 hour, 2 hours आणि 4 hour एवढ्या टाईममध्ये डिस्टन्स किती कवर झालं हे आपल्याला काढायचं आहे. इज देअर अ रिलेशन बिटवीन डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours अँड एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इन दी ग्राफ. हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स असेल 2 to 4 एवढ्या कालावधीमध्ये जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स आणि हा क्वाड्रँगलचा एरिया म्हणजे या चौकोनाचा, या क्वाड्रिलॅटरलचा एरिया यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, युनिफॉर्म आहे म्हणजे प्रत्येक वेळेस व्हेलॉसिटी ग्राफ स्ट्रेट आलेला आहे. म्हणजे ट्रेन पहिल्या आवरमध्ये काय करते 60 किलोमीटर, दुसऱ्या आवरमध्ये 60 किलोमीटर, थर्ड आवरमध्ये 60, फोर्थ आवरमध्ये 60 म्हणजे ट्रेन कंटिन्यू 60 किलोमीटर पर आवर या व्हेलॉसिटीने धावत आहे. तर आपल्याला दुसऱ्या आवरपासून चौथ्या आवरपर्यंत किती अंतर गेला असेल हे फाइंड आउट करायचं आहे. येथे 60 आहे, येथे 60 म्हणजे एका तासाला 60 आहे. हा 1 तास होईल आणि हा 1 तास, येथे 60, येथे 60 म्हणजे डिस्टन्स किती असेल 120 असेल, बरोबर आहे. परंतु ते आपल्याला डिस्टन्स 120 आहे. तर या क्वाड्रँगलचा एरिया किती होणार आहे, हा आयत होईल, रेक्टँगल होईल, बरोबर आहे. लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ किती आहे 60 होईल, 0 to 60 ही लेंथ आहे. आणि ब्रीथ किती आहे 2 to 4 म्हणजे काय होईल 2 होईल, बरोबर आहे. हा 1 hour आणि हा 1 hour म्हणजे 2 आहेत. ही साईड किती येणार आहे 2 आणि ही साईड 60, 2 into 60 म्हणजे काय होईल 120. म्हणजे ट्रेनने ह्या 2 तासामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स किती असेल, या क्वाड्रँगलच्या एरिया एवढा असेल, बरोबर आहे. ते कसं आपण दाखविणार, इथे पॉईंट आपण घेतलेला आहे ई पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट काय असतील 0 आणि 60 असतील, बरोबर आहे. येथे पॉईंट घेतला आपण एफ पॉईंट, याचे कोऑर्डिनेट काय असतील 0 0 असतील, बरोबर आहे. लेट द पॉईंट 0 60 हा पॉईंट आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट 0 आणि 60 आहेत. आणि दुसरा त्या पॉईंटला ईने इंडिकेट केलेला आहे. आणि अजून एक पॉईंट घेतला आपण एफ, तो 0 0 आहे, बरोबर आहे. डिस्टन्स कवर्ड इन दी टाईम T1, T1 हे 2 आवरला आपण T1ने इंडिकेट केलेला आहे आणि 4th आवरला T2ने इंडिकेट केलेला आहे. हा पॉईंट आपण C घेतलेला आहे आणि हा पॉईंट आपण D घेतलेला आहे. या दुसऱ्या तासापासून तर चौथ्या तासापर्यंत ट्रेनने डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता हा एक रेक्टँगल होईल, बरोबर आहे.
याचा एरिया किती येणार आहे, ही लेंथ 60 होईल, 0 to 60 म्हणजे ही लेंथ 60 आहे आणि ही लेंथ किती होणार आहे 1 आवर आणि 2 आवर म्हणजे ही लेंथ किती होईल 2 होईल, बरोबर आहे. 2 आवर म्हणजे 2 लेंथ घेऊ आपण आणि हे 60 होईल म्हणजे या रेक्टँगलचा एरिया किती होणार आहे 120 होईल, बरोबर आहे. या रेक्टँगलचा एरिया किती असणार आहे 120. कोणता रेक्टँगल EACF, बरोबर आहे. EACF या रेक्टँगलचा एरिया किती असेल, हा मोठा रेक्टँगल EBD आणि F पहा EBDF याचा एरिया किती असेल, हे डिस्टन्स किती आहे 1 2 3 4 हे डिस्टन्स 4 आहे, बरोबर आहे. आणि हे डिस्टन्स किती आहे 60 आहे म्हणजे 4 × 60 काय होईल 240 होईल, हा मोठा एरिया, बरोबर आहे. एवढा ह्या दोन रेक्टँगलचा मिळून हा मोठा रेक्टँगल त्याचा एरिया किती होईल 4 × 60 होईल, बरोबर आहे. म्हणजे 240 होईल, बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, हा एरिया किती आहे काढायचा आहे आपल्याला. हा एरिया किती असेल ABDC पहा ABDC या क्वाड्रँगलचा एरिया किती असेल, म्हणजे तो जो एरिया असेल तो एरिया म्हणजेच काय असेल हे डिस्टन्स असणार आहे. पण आपल्याला या रेक्टँगलचा एरिया काढायचा आहे, त्यासाठी आपण काय केलेलं आहे या मोठ्या रेक्टँगलमधून हा छोटा रेक्टँगल आपण मायनस केलेला आहे. पहा एवढ्या कालावधीमध्ये ट्रेनने डिस्टन्स किती क्रॉस केलेला आहे ते काढायचं आपल्याला. तर ते डिस्टन्स किती झालेलं असेल या मोठ्या रेक्टँगलचा एरिया आणि मायनस करू आपण त्यातून हा एरिया म्हणजे काय मिळेल आपल्याला एवढा एरिया मिळेल, बरोबर आहे. या रेक्टँगलचा एरिया मिळेल, हा या रेक्टँगलचा एरिया म्हणजेच काय असेल 2 to 4 एवढ्या या 2 तासामध्ये क्रॉस केलेलं ट्रेनने डिस्टन्स असेल. पहा डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 and 4 hours बिटवीन 2 and 4 hours किती असेल, हा मोठा EBDF हा क्वाड्रँगल आणि मायनस हा EACF हा क्वाड्रँगल, बरोबर आहे. 60 × 4 पहा मोठ्या रेक्टँगलची ही लेंथ किती होईल 4 होईल, बरोबर आहे. F पासून D पर्यंत 4 आहे आणि हे 60 आहेत म्हणजे 60 × 4 रेक्टँगलचा एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ, बरोबर आहे. 60 × 4 आणि हे काय होईल 60 × 2 कारण हे 60 आहे परंतु ही लेंथ किती आहे 2च आहे. 60 × 2 हा मल्टिप्लिकेशन 240 हा मल्टिप्लिकेशन 120, बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन 120 किलोमीटर. पहा म्हणजे हे किती असेल 120 किलोमीटर. हे डिस्टन्स किती असेल 2 to 4 120 किलोमीटर. पहा नंतर आपल्याला यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे, इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. हे जे डिस्टन्स आहे 2 to 4 hours मधलं ते डिस्टन्स आणि हा क्वाड्रँगल यामध्ये काही रिलेशन आहे का, आणि व्हॉट इज द ॲक्सलरेशन ऑफ द ट्रेन, तर त्या ट्रेनचं ॲक्सलरेशन किती असेल. पहा आता दुसऱ्याचं उत्तर कसं लिहिणार आपण, एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल इंडिकेट्स डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन ड्युरिंग दी स्पेसिफिक टाईम इंटरवल. पहा स्पेसिफिक टाईम इंटरवल म्हणजे 2 to 4 एवढ्या टाईममध्ये या क्वाड्रँगलचा एरिया किती, क्वाड्रँगलचा एरिया म्हणजे या रेक्टँगलचा एरिया म्हणजेच काय असेल 2 to 4 मध्ये कव्हर केलेलं ट्रेननं डिस्टन्स असेल. पहा म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABDC या क्वाड्रिलॅटरलचा एरिया किती असेल 120 किलोमीटर म्हणजेच काय डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 and 4 hours बिटवीन 2 and 4 hours. आता ॲक्सलरेशन किती असेल ॲज द ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. पहा व्हेलॉसिटी कशी आहे युनिफॉर्म आहे, प्रत्येक तासाला 60 किलोमीटर आहे, बरोबर आहे. 60 येथे 60ची ही स्ट्रेट लाईन आहे म्हणजे प्रत्येक तासाला ट्रेन 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते, म्हणून युनिफॉर्म व्हेलॉसिटी असल्यामुळे ॲक्सलरेशन किती असणार आहे 0. पुढचा ग्राफ दिलेला आहे आपल्याला व्हेलॉसिटी टाईम ग्राफ, व्हेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ दिलेला आहे युनिफॉर्म ॲक्सलरेशन असताना. युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे, पहा व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे ॲक्सलरेशन आहे परंतु डिफरन्स प्रत्येकामध्ये किती आहे
8चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. दोन टर्ममध्ये डिफरन्स किती आहे? 8चा आहे. म्हणजे ॲक्सलरेशन कसं आहे? युनिफॉर्म आहे, सारखं ॲक्सलरेशन आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला व्हेलॉसिटी आणि टाईमचा ग्राफ करायचा आहे. टाईमच्या रीडिंग ह्या दिलेल्या आहेत, व्हेलॉसिटीच्या रीडिंग ह्या दिलेल्या आहेत. पहा, त्याप्रमाणे आपण इथे ग्राफ काढलेला आहे, तुम्हालाही काढता येईल. पहा, आपण स्केल घेतलेला आहे. एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर म्हणजे 5 सेकंद आणि वाय ॲक्सिसवर स्केल घेतलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 8 मीटर पर सेकंद. पहा, 8चा टेबल आहे म्हणून आपण 8 मीटर पर सेकंद याप्रमाणे स्केल घेतलेला आहे. इक्वल टाईम इंटरवल आहे, परंतु 5-5 सेकंदाचा आहे, बरोबर आहे. आपल्याला इथे प्रश्न काय विचारलेला आहे? द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल्स, थस धिस इज युनिफॉर्म एक्सलरेशन इन एक्सलरेटेड मोशन. हाऊ मच डज दी व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट. तर प्रत्येक 5 मिनिटाला व्हेलॉसिटी किती चेंज होईल ती आपल्याला काढायची आहे. पहा, याचा आन्सर कसं लिहिणार आपण? व्हेलॉसिटी चेंज ऑफ 8 मीटर पर सेकंद एव्हरी 5 सेकंद, बरोबर आहे. प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे? 8 मीटर पर सेकंदचा आहे. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत आहे ऑफ 8 मीटर पर सेकंद एव्हरी 5 सेकंद. देअरफॉर चेंज इन व्हेलॉसिटी एव्हरी 5 मिनिट. 5 सेकंदाला एवढी चेंज होते, बरोबर आहे. मग आपल्याला 5 मिनिटाची काढायची, म्हणजे आपण 8 × 5 × 60 म्हणजे 5 मिनिटाचे सेकंद किती होतील? इंटू 60ने मल्टिप्लाय करणार, हे सेकंद झाले. आणि आपण 5ने आपण डिवाईड करणार, कारण 5 मिनिटाचं काढायचं आपल्याला, बरोबर आहे. पहा, हे 5 कॅन्सल होतील आणि 8 × 60 म्हणजे काय होईल? 480 मीटर पर सेकंद. ग्राफ हा स्ट्रेट लाईन आहे. 10 सेकंद टू 20 सेकंद यामध्ये किती डिस्टन्स झालेला असेल हे कसं काढणार आपण? ABCD हा क्वाड्रिलॅटरल तयार होतो, बरोबर आहे. याचा एरिया जो असेल तो एरिया म्हणजेच काय असेल? 10 to 20 सेकंदमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स असेल. तर आपण तो एरिया कसा काढणार? या ट्रायंगलचा एरिया आणि या रेक्टँगलचा एरिया या दोघांची ॲडिशन होईल. या दोघांची ॲडिशन केली म्हणजे आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल, बरोबर आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल AEB हा ट्रायंगल आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AECD हा ट्रायंगल. या ट्रायंगलचा एरिया काढणार आणि या रेक्टँगलचा एरिया काढणार, दोघांची ॲडिशन केली. जे आन्सर येईल ते म्हणजे काय असेल? डिस्टन्स असेल. 10 सेकंदपासून 20 सेकंदपर्यंत कव्हर केलेलं डिस्टन्स असेल. पहा, इथे आपला एरिया कोणता काढायचा आहे? ABCD या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD किती असेल? म्हणजे हे काय असेल? डिस्प्लेसमेंट असेल. किती डिस्प्लेसमेंट झालं ते असेल. एरिया ऑफ या क्वाड्रिलॅटरचा एरिया किती असणार आहे? तो एरिया असेल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AECD आणि प्लस करावे लागेल आपल्याला याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल AEB पहा इक्वल टू AECD. पहा, AECD या क्वाड्रिलॅटरचा एरिया काढायचा आपल्याला. तर आता याची लेंथ किती? हा रेक्टँगल आहे. पहा, याची हे डिस्टन्स किती होणार आहे? हे 5 सेकंद आहे आणि हे 5 सेकंद आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती घेणार आपण? 10 सेकंद घेणार, बरोबर आहे. आणि ही लेंथ किती घेणार आपण? 0 to 16 म्हणजे ही लेंथ 16 येईल आणि ही 10 येईल. म्हणजे हा रेक्टँगल 16 × 10 हा यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? एरिया होईल या रेक्टँगलचा, बरोबर आहे. लेंथ इंटू ब्रीथ. पहा, ही लेंथ किती येणार आहे? 10 येईल आणि ही लेंथ किती येईल? 16 येईल. दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 10 × 16 होईल, बरोबर आहे. आणि या ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा बेस किती येणार आहे? पहा, हा बेस म्हणजे हा बेस होईल 10 to 20 म्हणजे हे 10च येईल, बरोबर आहे. 10 to 20 म्हणजे हे 10 सेकंद आहेत. म्हणजे हे 10 घेणार आपण आणि इंटू बेस इंटू हाईट ही किती येईल? हाईट पहा, E पासून B पर्यंत. E म्हणजे काय? 16 आहे आणि B म्हणजे काय? 32 आहे. म्हणजे 32 मधून 16 गेले म्हणजे एवढी लेंथ येईल ना, बरोबर आहे.
32 मायनस 16. पहा हे डिस्टन्स किती आहे 0 टू 32 आहे. आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे कोणतं BE. ही लेंथ किती असेल ही लेंथ एवढी असेल बरोबर आहे कारण हा रेक्टँगल होईल बरोबर आहे. एवढी लेंथ असेल BEची लेंथ म्हणजे काय असेल फ्रॉम 16 टू 32 बरोबर आहे. म्हणजे हे 0 टू 32 आहे म्हणजे एवढी लेंथ किती आहे 32 आहे. त्यामधून हे 16 मायनस केले तर आपल्याला एवढी लेंथ उरेल बरोबर आहे. 16 आणि 32 मधून 16 गेले म्हणजे काय राहील 16च राहतील बरोबर आहे. म्हणजे ही लेंथ किती येणार आहे 16 आणि ही किती येईल हे 5 सेकंद आणि हे 5 सेकंद म्हणजे हे 10 सेकंद. म्हणजे या ट्रायंगलचा एरिया किती मिळेल हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस 10 आणि हाईट 16. हाफ इंटू 10 इंटू 16 बरोबर आहे. पहा हा मल्टिप्लिकेशन किती होईल 160 होईल प्लस 2ने आपण डिवाइड करू 10ला म्हणजे 5 होईल. 16 इंटू 5 म्हणजे काय होतील 80 होतील बरोबर आहे. दोघांची ॲडिशन काय होणार आहे 240. मग डिस्टन्स किती येणार आहे 240 मीटर येईल. डिस्टन्स आणि एरियाचं युनिट वेगवेगळं आहे बरोबर आहे परंतु हा नंबर सारखाच मिळतो आहे आपल्याला. पहा इथे युनिट लिहायची गरज नाही आपल्याला. इथे युनिट लिहायची गरज नाही कारण हा एरिया म्हणजे काय आपण डिस्प्लेसमेंट दाखवलेलं आहे यस बरोबर आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. आपल्याला यस म्हणजे डिस्प्लेसमेंट हे लक्षात ठेवायचं आहे. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि ए म्हणजे ॲक्सलरेशन. पहा एवढे वर्ड आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे आहेत कारण यावर आधारित आता आपल्याला मोशनचे समीकरण पाहायचे आहेत. इक्वेशन ऑफ मोशन हे प्रूफ करायचे आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रूफ करू. पहा हे वर्ड आपल्याला इक्वेशन ऑफ मोशनमध्ये वापरायचे आहेत. ते इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने प्रूफ करायचे आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रूफ करू. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.